राजकारण आहे त्या राजकारणामध्ये त्याचे पडसाद जे असतात ते पडसाद उठत असतात। माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला की सचिन तेंडुलकरने शतकाचं महाशतक केलं आणि त्याची प्रतिक्रिया जी आहे ती राजकीय नेत्यांना विचारली तर त्याचा साधारण अंदाज कसा असेल। सर्वप्रथम आदरणीय सुशील कुमारजी शिंदे साहेबांना विचारण्यात आलं की सचिन तेंडुलकरने एवढं मोठं महाशतक केलेलं आपल्याला काय वाटतं। सचिन हे जे केलेलं आहे हे अत्यंत चांगलं काम केलेलं आहे। गेले काही दिवस आम्ही वाट बघत होतो की सचिन महाशतक कधी करतो। अशा पद्धतीचा महाराष्ट्राला नाही भारताला नाही जगाचा हा जो काही एक मानाचा तुरा जो आहे तो सचिननं निर्माण केलेला आहे आणि या महाशतकातून आम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळालेली आहे आणि ही ऊर्जा पुढे घेऊन आम्ही हा प्रवास करणार आहोत। त्यामुळे मी सचिनला शुभेच्छा देतो आणि माझी प्रतिक्रिया थांबवतो। आदरणीय आर पाटील साहेब, शतक होतच होतं पण त्याचं महाशतक कधी होतं त्याचा आपण सर्वजण विचार करत होतो। सगळीकडनं मागणी होत असताना सगळ्यांच्या मनामध्ये इच्छा असताना कायद्याच्या चौकटीत राहून क्रिकेटच्या कुठल्याही कायद्याचा भंग न करता हे महाशतक करण्याचं जे महापुण्य त्यांनी केलेलं आहे त्यामुळं अनेक जणांना त्यांनी निरुत्तर केलेलं आहे। त्यामुळं मी सचिनला जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत, कारण या महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करत असतो, विशिष्ट अशा योजना राबवत असतो। तंटामुक्त गाव असेल किंवा ग्राम स्वच्छता अभियान असेल अशा चांगल्या योजनांमधून हा महाराष्ट्र प्रगती करत असतो आणि त्या प्रगतीला शक्ती देण्याचं काम हे सचिनने केलेलं आहे। मी खरोखरच त्याला धन्यवाद देतो। आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब, हा आपला महाराष्ट्र आहे आणि सचिन महाराष्ट्राचा आहे आणि सचिन त्यांनी मिळवलेलं आहे शतक आणि त्या शतकाचं एक महाशतक या ठिकाणी पूर्ण करण्यात आलं। मी जेव्हा जेव्हा त्याचा खेळ बघत होतो वेगवेगळ्या पद्धतीचे सिक्सर वेगवेगळ्या पद्धतीचे फोर तो मारत होता। जशा महाराष्ट्रामध्ये काही समस्या असतात तशाच पद्धतीच्या समस्या या क्रिकेटमध्ये पण असतात आणि या सगळ्या समस्यांवर मात करून स्वतःचा खेळ दिवसेंदिवस चांगला करून एक महाशतक करण्याचं जे काम त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल मी व्यक्तिशः त्याचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो। हा जसा आवाज आहे तसा आदरणीय नारायणराव राणे साहेबांचा पण आवाज आहे, पण त्याला एक विशिष्ट पट्टी आहे त्यांची। सकाळी मी टीव्ही बघत होतो, टीव्हीच्या बातम्यामध्ये कोकणाच्या विकासाची बातमी दाखवता सचिन तेंडुलकरने जे महाशतक केलेलं आहे हे सगळ्याचा विरोध न जुमानता केलेला आहे। विरोध हा प्रत्येक ठिकाणी होत असतो पण त्याची एक तयारी करायची असते की मी जशी निवडणुकीत करतो तसं सचिननं केलेलं आहे, त्यामुळे मी त्याचं अभिनंदन करतो। या सगळ्या आवाजामध्ये अजून एक आवाज आहे, तो आपल्या महाराष्ट्राचे थोर नेते केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेबांचा। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, सचिनने क्रिकेटच्या संदर्भामध्ये गेली अनेक वर्षे काम करत असताना क्रिकेटचा विशिष्ट पद्धतीचा अभ्यास करत असताना एका वेगळ्या अभ्यासातून गेल्या अनेक वर्षाच्या तपश्चर्येच्या माध्यमातून जे घवघवीत अशा पद्धतीचं यश जे निर्माण केलं महाराष्ट्राच्या
एकूण प्रगतीच्या दृष्टिकोनातून आम्ही जेव्हा बघतो, महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवाच्या बाबतीमध्ये काही काम करत असताना अशा पद्धतीची जी बातमी आलेली आहे, त्या बातमीमुळं महाराष्ट्राचं मास मूठभर वाढलेलं आहे. अशा पद्धतीची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.